आप्पा आज ढोलकी बजाव आंदोलन होतं काँग्रेसचं, काय झालं? हा, आज ढोलकी बजाव आणि लाक्षणिक आंदोलन आम्ही जाहीर केलं सुविधा केंद्रांच्या संदर्भामध्ये, आपले सरकार केंद्राच्या संदर्भामध्ये. परिस्थिती अशी आहे की तालुक्यामध्ये की हे जे सुविधा केंद्र आहे आपले सरकार केंद्र आणि CSC सेंटर जे आहेत हे शासनाच्या नियमापेक्षा अतोनात आणि भरमसाठ पद्धतीनं हे सर्वसामान्य लोकांची लूट करतात. जर उदाहरणार्थ एसटीचं कार्ड 200 रुपयामध्ये आहे, परंतु याचे रेट सुविधा केंद्रामध्ये किंवा CBC केंद्रामध्ये 250 रुपये ते 300 रुपयापर्यंत पैसे घेतले जातात आणि याबाबत शासनाचं दुर्लक्ष होतं. म्हणून गेल्या 5व्या महिन्यापासून आम्ही याचा सातत्याने पाठपुरावा करत आहे. आजपर्यंत या संदर्भामध्ये प्रांत ऑफिस, तहसीलदार कार्यालय यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आणि आपले सरकार सेवा केंद्राच्या संदर्भात चौकशी केली, अहवाल घेतलेत आणि त्या अहवालानुसार दोषी केंद्र चालकांवरती कारवाई करण्याचं आश्वासन आम्हाला लेखी दिलेलं आहे. त्याचप्रमाणे CSC केंद्र सेंटर जी भारत सरकारच्या अंतर्गत आहेत, हे केंद्र चालक त्याच पद्धतीनं वारेमाप आणि पाहिजे त्या त्यांच्या मनमानी कारभारानुसार मनाला येईल तितके पैसे हे सर्वसामान्य लोकांकडून अभ्यंगतातून घेतात आणि याही संदर्भामध्ये अद्यापपर्यंत प्रशासनाने कुठली दखल घेतलेली नव्हती आणि म्हणून हे 14 ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला हे आंदोलन आम्ही प्रांत कार्यालयावरती घेणार होतो. परंतु गेले 2 दिवस, काल आणि आज जी शासनाबरोबर सकारात्मक चर्चा झाली आणि याबाबत प्रांत साहेब, तहसीलदार साहेब यांनी या संदर्भात तातडीनं येत्या 17 तारखेपर्यंत कार्यवाही आणि कारवाई करण्याचं आश्वासन दिल्यामुळं हे आंदोलन आम्ही तात्पुरतं स्थगित केलेलं आहे. यामध्ये आपण प्रांतांना किंवा तहसीलदारांना याबाबत काय पुरावे दिलेले आहेत? CSC केंद्र पैशांची लूट करतो या संदर्भात जे पुरावे दिलेले आहेत ते पाहूनच, आता हे मला आपल्या पुढे सांगणे योग्य ठरत नाही, पण ते पाहूनच शासनाने किंवा संबंधित अधिकाऱ्यांनी खात्री करून त्या सुविधा केंद्रावरती, आपले सरकार केंद्रावरती कारवाई करण्याचं निश्चित केलेलं आहे. आता पुढं काय? समजा 17 तारखेपर्यंत तुम्हाला मुदत दिली आणि 17 तारखेपर्यंत जर त्यांनी कारवाई नाही केली, जे लूट करतात जनतेची, अशा केंद्रांवर जर कारवाई नाही केली तर त्यानंतर तुमचं काय भूमिका राहणार आहे? हे पहा, आजपर्यंत गेल्या 2 महिन्यापासून पाठपुरावा चालू आहे आणि प्रशासनामध्ये किंवा सुविधा केंद्र चालकांमध्ये हा बदल थोडा थोडा दिसत आहे. पूर्णपणे म्हणता येणार नाही, परंतु सकारात्मकता दिसत आहे. प्रशासनाच्या कारवाईमुळे हे सुविधा केंद्रावाले सुधारत आहेत असं लक्षात येतं. परंतु तेच पूर्णपणे 17 तारखेपर्यंत सुधारले नाही, शासनाने दोषी चालकांवरती कारवाई केली नाही, तर हे आंदोलन पुन्हाही आम्ही म्हणजे शासनाला किंवा प्रांत ऑफिसला, तहसीलदार कार्यालयात कुठलीही सूचना न देता पुन्हाही प्रांत कार्यालयावरती, तहसीलदार कार्यालयावरती आंदोलन लोकांच्या हितासाठी, सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी करणार आहोत आणि याची शासनाने नोंद घेतलेली आहे. तुम्ही सांगता की आता जे CSC केंद्र आहे किंवा सुविधा केंद्र आहे त्यांच्यामध्ये सुधारणा होत आहे, परंतु या अगोदर जी नागरिकांची लूट केलेली आहे किंवा असेल तर त्यांच्यावर काय कारवाई करणार याचा साहेब किंवा तहसीलदार? हा, म्हणजे मी आता यापूर्वीच सांगितलं की चौकशी अहवालामध्ये जे सुविधा केंद्रावाले
किंवा सीएससी केंद्रावाले दोषी आढळतील त्यांच्यावरती कडक कायदेशीर कारवाई प्रशासन हे करणार आहे आणि त्याप्रमाणे त्यांनी आम्हाला लेखी आश्वासन दिलेलं आहे. आता हा दुसरा एक विषय आहे की समजा घोडेगावचं एखाद्याचं जे हे असतं लायसन असतं, ते लायसन समजा दुसऱ्या गावाचं आहे, परंतु त्याचं जे सीएससी केंद्र आहे ते त्यांनी घोडेगावात टाकलंय, याबाबत आपण काय सांगाल? याबाबत असा प्रकार या तालुक्यामध्ये आहे आणि हे आम्ही शासनाच्या निदर्शनास संबंधित अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिलेला आहे आणि त्याप्रमाणे याबाबत चौकशी अहवालामध्ये ते बाजू तुम्ही म्हणताय ती बाजू निश्चित होणार आहे आणि असे जर असेल तर शासन संबंधित अधिकारी याबाबत कारवाई निश्चितपणाने करतील. आता समजा त्या गावाला दिलंय, त्या गावाची हेळसांड होते, याबाबत काय सांगाल? की बाबा लोणीचं लायसन असेल किंवा इतर गावाचं लायसन असेल, ते लायसन त्या गावाचं आहे आणि त्या गावातलं न घेता म्हणजे ते लायसन घोडेगावमध्ये चालवलं जातं, त्याबाबत काय सांगाल? म्हणूनच आपण शासनाच्या किंवा अधिकाऱ्यांच्या हे निदर्शनास आणून दिलेले आहे की ज्या कार्यक्षेत्रासाठी लायसन मिळालेलं आहे, केंद्र मिळालेलं आहे, त्याच कार्यक्षेत्रामध्ये ते केंद्र चालू असणं लोकांच्या सोयीसाठी गरजेचं आहे आणि याबाबत अधिकाऱ्यांनी सकारात्मकता दाखवलेली आहे. सकारात्मकता दाखवली, परंतु जे आता सीएससी केंद्र आहे घोडेगावमध्ये, ते कोणत्या सीएससी केंद्रावर त्यांनी कारवाई केली किंवा त्यावर काहीतरी कार्यवाही केली? आता त्याबाबत चौकशी चालू आहेत आणि 17 तारखेपर्यंत ती चौकशी होणार आहे. काही केंद्रांची चौकशी चालू आहे आणि ही एकत्रित चौकशी झाल्यानंतर त्या दोषी आढळणाऱ्या केंद्रांवरती कारवाई निश्चितपणाने होईल. धन्यवाद.